नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत एकदम चविष्ट, खमंग, खुसखुशीत आणि तेवढेच दमदार असे कांद्याचे थालीपीठ. या अगोदरच आपण पौष्टिक असे थालीपीठ भाजणीची रेसिपी बघितली होती. त्याच थालीपीठ भाजणीचा उपयोग करून आज आपण बघूया कांद्याचे थालीपीठ. अतिशय पौष्टिक असतात. हे कांद्याचे थालीपीठ अतिशय खमंग होण्यासाठी एक थापण्याची एक वेगळी पद्धत मी या रेसिपीमध्ये दाखवली आहे. तर तुम्ही ही शेवटपर्यंत ही रेसिपी व्यवस्थित बघा. तर नाश्त्यासाठी तुम्ही देखील यावेळेस नक्की हे घरी करून बघा. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण बघूया अशा या दमदार अशा कांद्याच्या थालीपीठाची रेसिपी. नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यममध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत असे कांद्याचे थालीपीठ. यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊया. इथे घेतले आपण 2 मोठ्या वाट्या थालीपीठाची भाजणी. याचं मी रेसिपी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याची तुम्ही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकाल. तर इथे आपण जवळपास 2 मोठ्या वाट्या घेतलेली आहे थालीपीठ भाजणी. हे आहे 200 ग्रॅम जवळपास. त्यासोबत आपल्याला लागणार आहे 3 मोठे कांदे, मिरची, एक तर तुम्ही बारीक बारीक तुकडे घेऊ शकता किंवा बारीक ठेचूनही घेऊ शकता, कोथिंबीर, लोणी, त्यानंतर इथे आहे हळद, तिखट, मीठ, त्यानंतर तीळ आणि पाणी आणि तेल. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. आपण एक मोठं भांड घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे थालीपीठाची भाजणी टाकून घेऊया. आधी आपण याच्यामध्ये हा कांदा टाकून घेऊ. कांदा आपल्याला भरपूर याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यामध्ये ही पूर्ण कोथिंबीर, भरपूर सारी हिरवीगार छान कोथिंबीर टाकायची आहे. आणि मिरची, 2 मिरच्या आहेत. तुम्ही बारीक ठेचूनही घेऊ शकता किंवा जाड असं बारीक बारीक तुकडेही करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण बाकीचे सुके मसाले टाकून घेऊ. इथे घेतलेला आहे 1 चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकाल. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे आपण तीळ घेणार आहोत. याच्यामध्ये तीळ खूप छान लागतात चवीला. आता आपण हे छान हाताने भिजवून घेऊया. सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता आपण असं छान मऊ हे भिजवून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी वापरायचं आहे. आपण जवळपास 1 ग्लासभर जवळपास पाणी घेतलेलं वापरलं आहे. आता हातावर तेल घेणार आहोत आणि छान आपण ते पुन्हा मळून घेणार आहोत. बघू शकता आपलं छान आता हे मळून झालेलं आहे. आता आपण याचे 4 इक्वल आकाराचे गोळे बनवून घेऊया. आणि आता आपण ते थापून घेणार आहोत. तर यासाठी आपण पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर आपण एक कापड पसरवून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडं पाणी टाकून घेऊया. आपण हा गोळा घेतलेला आहे आणि
हा आपण याच्यावर ठेवून हा छान आपण असा दाबून घेणार आहोत. थोडासा आपण तेलाचा हात घेऊन हा छान असा थापून घेणार आहोत. आपण बघू शकता आपण साईडनी व्यवस्थित त्याला दाबून आपल्या थालपीठाचा आकार आपण आता हा वाढवत आहोत. आपण छान पातळ असं थालपीठ आपण थापून घेणार आहोत. त्यामुळे अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे आपले कांद्याचे थालपीठ हे तयार होतात. बघू शकता आपल्या आता हाताच्या याच्यावर बरेचसे ठसे आलेले आहेत. तर मी थोडंसं पाण्याचा हात घेऊन त्याला ते स्मूथ करून घेते, म्हणजे आपल्या जे तव्यावर टाकल्यावर त्याचा खमंगपणा हा व्यवस्थित येतो. आणि आता आपलं थापून झालेलं आहे. आपण त्याच्या मध्यभागी एक गोल तयार करून घेऊ, किंवा आपण आजूबाजूला आपण 4 बाजूनी पण त्याला गोल करू शकतो. याचा फायदा काय होतो की आपण जेव्हा तेल सोडतो तेव्हा त्याचा मधला जो भाग आहे तो पण छान खमंग असा भाजला जातो. तर मी इथे आता तवा गरम करून घेतलेला आहे आणि हे कापडासकट आता आपण हळूच हे उचलून आपण तव्यावर आपण ते सोडून घेऊया. बघू शकता हे हलक्या हाताने आपल्याला सोडायचं आहे. छान व्यवस्थित आपलं आता हे टाकून झालेलं आहे. बघू शकता किती छान पातळ आणि एकदम स्मूथ आपलं हे लाटल्या गेलेलं आहे, थापल्या गेलेलं आहे. तर आता आपण थोडंसं आपण साईडनी तेल सोडून घेऊया आणि थोडंसं मधल्या त्या गोलमध्ये पण आपण तेल टाकणार आहोत, म्हणजे आजूबाजूची बाजू आणि तशीच आपली खालची पण बाजू आपली ही व्यवस्थित खरपूसी भाजल्या जाईल. तर आपल्याला 1-2 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून आपण हे वाफवून घेणार आहोत. फक्त एका बाजूने आपण वाफ देणार आहोत. तर आता आपले जवळपास 2 मिनटं झालेले आहेत. आपण उघडून बघूया. हे बघू शकता खूप छान आपली वाफ आलेली आहे. आता आपण हे थालपीठ पलटून घेऊया. आहा, बघू शकता किती सुंदर भाजल्या गेलेलं आहे ते. आता या बाजूला आपण न झाकण ठेवता आपण हे भाजून घेणार आहोत. तर आता पहिल्या भाजलेल्या भागावर मी आता थोडंसं लोणी लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लोणी, बटर किंवा तुपाचाही इथे उपयोग करू शकता, आणि काहीच नाही तर आपण तेलाचाही याच्यामध्ये वापर करू शकतो. तर मी तेल आजूबाजूनी मागच्या बाजूनी भाजण्यासाठी तेलाचा उपयोग करणार आहे. तेल सोडून घेतलेलं आहे. छान आपले गरम झालेला आहे आता तवा, त्यामुळे ते लवकर भाजल्या जाईल. तर गॅस आपला हा मीडियमवर आपण ठेवलेला आहे. झालेला आहे. आपण दुसऱ्या बाजूनी पलटून बघू. इकडनंही आता व्यवस्थित आपला थालपीठ झालेला आहे. गॅस आपण बंद केला आहे आणि असे हे आपले थालपीठ आपण आता सर्व करून घेऊया. आहा, खमंग खुसखुशीत असे हे कांद्याचे थालपीठ अतिशय सुंदर लागतात. तर आपण हे लोण्याच्या गोळ्यासोबत आपण हे सर्व करणार आहोत आणि तुमच्या आवडीच्या लोणच्यासोबत हे तुम्ही एन्जॉय करू शकाल. तर हे दमदार असे कांद्याचे थालपीठ तुम्ही नक्की घरी नाश्त्यासाठी बनवून बघा आणि कसे झाले होते हे मला कळवायला विसरू नका. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.